हनुमंत बळीराम बेलकर, ठाणा बळीराम तालुका नांदेड जिल्हा नांदेड. काय तक्रार आहे की हेतुपूर्वक ग्रामपंचायतने ज्यावेळेस ग्रामपंचायतने जेव्हा सर्वे झाला सुरुवातीला ग्रामपंचायत ड यादीमध्ये नाव अंबुबाई हनुमंत बेलकर, अंबुबाई बळीराम बेलकरच्या ऐवजी अंबुबाई हनुमंत बेलकर पडले मुलाचं नाव म्हणजे माझं. त्यावेळेस चौकशीला न येता किंवा ग्रामपंचायत चौकशी न करता किंवा नोटीस न लावता त्यांनी जेव्हा ग्रामपंचायतकडे रिटर्न यादी आली होती त्यावेळेस त्यांनी चौकशी न करता अंबादास हनुमंत बेलकर यांचा प्रस्ताव जोडला आणि त्यांचा ज्या ग्रामपंचायत ड यादी जेव्हा आली त्यावेळेस निकष राहतो जेव्हा ग्रामपंचायतकडून ही लाभार्थी पात्र आहे घरकुलासाठी. त्यावेळेस त्यांनी आमच्याकडे डॉक्युमेंट किंवा गुगल टॅगने फोटो न काढता त्यांनी अंबादास हनुमंत बेलकर किंवा शिवकांता हनुमंत बेलकर यांच्याकडे जाऊन गुगल टॅगने फोटो काढला आणि डॉक्युमेंट त्यांचे केले. ऑनलाईनला डॉक्युमेंट त्यांचे आहेत. त्यावेळेस मूळ जो नाव आहे घरकुल ड यादीमध्ये अंबुबाई हनुमंत बेलकर आहे. त्यावेळेस रिटर्न आणता त्यांनी आमच्याकडनं येता त्यांचं डॉक्युमेंट सगळे घेतले. आम्ही डॉक्युमेंट घेतले जेव्हा त्यावेळेस ऑफलाईन होता. ज्यावेळेस सुरुवातीला घरकुल 2018 जेव्हा या सर्वे झाला त्यावेळेस ऑफलाईन होता. त्यावेळेस ऑफलाईनच्या वेळेस मी स्वतः लिहून दिले होते की अंबुबाई बळीराम बेलकरच्या नावाने माझ्या सरपंचाकडे. तेव्हा त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन करते वेळेस अंबुबाई बोलायचं अंबुबाई हनुमंत झाला मुलाचे दोषी ग्रामपंचायत जो कोणी आता जो कोणी आहे ग्रामसेवक सरपंच साहेब उपसरपंच साहेब ग्रामपंचायत ऑपरेटर यांनी दोष आहेत. तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या परस्पर परस्पर गावात चौकशी नाही किंवा त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी अंबादास हनुमंतचा प्रस्ताव जोडला त्यावेळेस कोणाचाही त्यावेळेस आक्षेप किंवा कोणाचाही सही त्यावेळेस नाही तिथं कोणाचा बाबा हे आहे का किंवा ते कोण आहे गावातल्या व्यक्ती नोटीस न करता काही चौकशी न झालीच नाही ना त्यावेळेस. तुमच्याकडे सर्वेसाठी आले नाही आले समाधानी आहात का त्या गोष्टी? नाही अजिबात नाही. तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुमचं काय मान्य आत्मदंताचा मंत्रालयामध्ये अर्ज दिलेलाच आहे. तर पुढील चौकशी झाल्याच्या नंतर जबाबदार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पण यावेळी जबाबदार असतात. कारण का त्यांनी जर सगळं चौकशी केली नाही तर आम्हाला जबाबदारी मिळणार नाही सर. यावेळेस ग्रामपंचायत पण दोषी आहे आणि विस्तार अधिकारी त्यांनी पण दोषी आहेत. अशा गावामध्ये भरपूर आहेत सर. आणि एकूण एका चौकात लागले तर अनेक आहेत सर. खूप आहेत. बोगस नावे किती घरकुल आतापर्यंत भरपूर आहेत सर. आणि ज्यावेळेस मी सरपंच साहेबांना उपसरपंच साहेबांना ज्यावेळेस मी ग्रामपंचायत ड यादी मागितली त्यांनी म्हणाले की बाबा माझ्याकडे अधिकार नाही तुझा मागण्याचा. माझा अधिकार नाही का ग्रामपंचायतला मागण्याचा? मी काय या गावचा नागरिक नाही का? सध्या सर्वीकडं बिलं काढण्यासाठी इंजिनियर लोक आहेत यांच्याकडून पैशाची मागणी होते. ते तर सर्रास आहेच ना सर. प्रत्येक ऑल महाराष्ट्रामध्ये चालू आहे. प्रत्येक गावामध्ये तर चालूच आहे पण ऑल महाराष्ट्रात चालू आहे.